नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला एम-एस नर्सिंग सी-ई-टी 2026 जी आता येणार आहे 2 महिन्यामध्ये, तर तिचा अभ्यास कसा करायचा आहे त्या संबंधात अत्यंत महत्त्वाचा आजचा व्हिडिओ राहणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन डिटेल कशा पद्धतीनं तुमची स्टडी स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, कशा पद्धतीनं तुम्ही अभ्यास करायला पाहिजे, त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला इन डिटेल, इन ब्रीफ सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळू शकेल आणि तुमचा अभ्यास हा योग्य डायरेक्शनने, योग्य दिशेने होऊ शकेल. त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या YouTube चॅनलला खूप साऱ्या विद्यार्थ्यांना YouTube चॅनलच्या मार्फत गव्हर्नमेंट कॉलेज परीक्षा देईपासून चांगले स्कोअर मिळवण्यापासून तर गव्हर्नमेंट कॉलेज मिळवेपर्यंत मी मार्गदर्शन केलेलं आहे. मी सोबत राहिलेलो आहे आणि हे सगळं जे काही आहे ते फ्री ऑफ कॉस्ट केलेलं आहे. एकही रुपया न घेता मी विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळवून दिलेलं आहे. गेल्या वर्षी आपण फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंग केली होती. तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ बघा, प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच सांगायचं, फ्री ऑफ कॉस्ट महाराष्ट्राची पहिली काउन्सिलिंग होती ती आपली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपला प्रकल्प अगदी यशस्वी झालेला आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटली ती म्हणजे तुम्हाला जर प्रॉपर नॉलेज हवं असेल, एक्सपर्ट फॅकल्टीकडनं नॉलेज हवं असेल, तर हे अगदी योग्य ठिकाण आहे आपलं चॅनल. कारण की माझं स्वतः नर्सिंग झालेलं आहे. मी स्वतः ॲज अ नर्सिंग टीचर किंवा ॲज अ नर्सिंग लेक्चरर मी काम करत आहे. मला एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे तुम्हाला एम-एस नर्सिंग सी-ई-टी संदर्भातील अद्ययावत नॉलेज, अपडेटेड नॉलेज मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या मार्फत देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला WhatsApp ग्रुप दिलेला आहे, टेलिग्राम ग्रुप दिलेला आहे, तो तुम्हाला आवर्जून जॉईन करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की जी आपली एम-एस नर्सिंग सी-ई-टी आहे 2026 की त्या सी-ई-टीचा अभ्यास कशा पद्धतीने तुम्हाला करायचा आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल सांगणार आहे. सगळ्यात आधी पहिला पॉईंट आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे काय करायचं आहे आपल्याला. पहिला पॉईंट, आपल्याला जे सिलेबस आहे कोणी दिलेलं, तर सी-ई-टी सेलने जे आपल्याला सिलेबस दिलेला आहे ते सिलेबस आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. असं नाही की तुम्ही स्टेटची एक्झाम आहे, एम-एस नर्सिंग सी-ई-टी महाराष्ट्राची एक्झाम, महाराष्ट्र स्टेटची एक्झाम आहे आणि तुम्ही काय करत आहात, तर नीटसाठी नीटला जे बुक्स यूज केले जाते नॅशनल लेवलला, जसं की एन-सी-आर-टी, एन-सी-ई-आर-टी, तुम्ही एन-सी-आर-टी रीड करत आहात या एम-एस नर्सिंग सी-ई-टीसाठी, तर यू आर स्टडिंग इन रॉंग वे. तुम्हाला काही या ठिकाणी तुम्हाला यश मिळणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर राईट वेने तुम्हाला काय करावं लागेल, तुमचा अभ्यास हा करावा लागेल. पुढे आपण बघून घेऊया. तर काय वाचायचं आहे तेच माहिती नसेल, तर अभ्यास हा चुकीच्या दिशेने जात असतो. म्हणून तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं आहे, स्टडी करायच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा सिलेबस हा आधी तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. सिलेबस बघून घेतल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या स्टडीला काय करायचं आहे, सुरुवात करायचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. दुसरा मुद्दा तो म्हणजे रोज ठराविक वेळ अभ्यास करा. एक वेळ ठरवून घ्या विद्यार्थी मित्रांनो, की तुम्हाला किती तास अभ्यास करायचा आहे. 2 तास जरी करत असणार तरी तो वेळ फिक्स ठेवा. मग असं नको असायला पाहिजे, आज स्टडी केला, 1 दिवस गॅप, परत आज स्टडी, परत 1 दिवस गॅप, परत आज स्टडी, असं 2 दिवस गॅप, मग पेपरच्या दिवशी 2 दिवस स्टडी, असं जर केलं तर याच्यानं काय होईल, तुम्हाला मार्क्स काय होईल, तुम्हाला कमी मिळतील आणि तुमचं सिलेक्शन व्हायचे चान्सेस या ठिकाणी कमी होत जातील. मनावर न ठेवता रोज ठरवलेल्या वेळेला 3-4 तास तुम्हाला अभ्यास करायचाच आहे. अशानं काय होईल, तुम्हाला डेली रोज अभ्यासाची सवय लागेल आणि तुमचा अभ्यास हा नियमित होत राहील, रेग्युलर होत राहील. ही गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. पुढे कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे. पुढचा पॉईंट काय आहे, कन्सेप्ट समजून घ्यायची आहे. कन्सेप्ट समजूनच तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी अभ्यास हा तुम्हाला करायचा आहे. तिसरा पॉईंट काय आहे, कन्सेप्ट कन्सेप्ट समजून तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. ओके, नेक्स्ट तिसरा पॉईंट, ज्यामध्ये तुम्हाला फक्त कन्सेप्ट समजण्यासाठी तुम्ही फक्त पाठांतर केलं ते चालेल का? नाही. तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, का, कसं हे समजून वाचल्यास प्रश्न सोडवणे सोपे जाते. फॉर एक्झाम्पल, कुठली वेन कुठे ब्लड देते, का देते, हीच वेन का देते, ठीक आहे, कोणता ब्लड देते. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा अभ्यास हा करायचा आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे काय, तुम्हाला रोज एमसीक्यूचा सराव करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह करण्याची सवय पडेल आणि तुम्ही अगदी व्यवस्थितरित्या ज्या टायमाला तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाणार, ज्या टायमाला तुम्ही क्वेश्चन सोडवायला सुरुवात करणार, त्या टायमाला तुम्ही अगदी व्यवस्थितरित्या, अगदी सहजरित्या ते क्वेश्चन तुम्ही त्या ठिकाणी सोडवू शकणार, सॉल्व्ह करू शकणार. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं रोज एमसीक्यूचा सराव करायचा आहे. आपल्या युट्यूब चॅनलच्या मार्फत मी डेली एमसीक्यूची प्रॅक्टिस विद्यार्थ्यांकडून करून घेत असतो आणि त्यासाठी मी तुम्हाला तुमच्या सर्वांसाठी एक घेऊन आलेलो आहे, एक फ्री ऑफ कॉस्ट एमसीक्यूचा कोर्स घेऊन आलेला आहे, सिरीज घेऊन आलेला आहे. मागील काही दिवसापासून ते आपल्या चॅनलला सुरू आहे. जर तुम्ही अद्यापही बघितली नसेल लवकर जा आणि ती सिरीज बघून घ्या. पुढे 5वा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे रिव्हिजन. 5वा महत्त्वाचा पॉईंट काय आहे, रिव्हिजन. एकदा वाचलेला अभ्यास तुम्हाला विसरायला नको किंवा त्याचं तुम्हाला काय पडायला नको, आठवण पडायला नको, तुम्हाला विस्मरण व्हायला नको, तुम्ही त्याला म्हणजे काय फॉरगेट व्हायला नको, विसरायला नको. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, आठवड्यातून किंवा एकदा तरी तुम्हाला काय करायचं आहे, रिव्हिजन परफॉर्म करायचं आहे. रिव्हिजन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर स्कोरिंग अ गुड मार्क्स or percentile in this examination, in this exam. So you have to keep in your mind that after studying every topic or after solving every question, you have to perform revision. You have to do revision mostly and very important. After that, काय आहे मॉक टेस्ट. मॉक टेस्ट दिल्याने तुमच्या वेळेचं नियोजन होत असतं. नंतर तरी परीक्षा कशी असते याचं तुम्हाला काय येत असतो, एक एक्सपिरियन्स येत असतो. त्यामुळे काय करा, मॉक टेस्ट हा सोडवण्याचाच प्रयत्न करा. जितकं होऊ शकेल तितके जास्त मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. 90 मिनिटाची तुमची एक्झाम असते. ज्या 90 मिनिटाच्या एक्झाममध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन विचारले जातात, तर तुमच्या घड्याळामध्ये वेळ लावून घ्या 90 मिनिटं आणि ते 100 एमसीक्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून परीक्षेच्या माहोलमध्ये तुम्हाला कळू शकेल की तुम्ही किती वेळ कोणत्या प्रश्नाला देत आहात. त्यामुळे मॉक टेस्ट परीक्षा आधी तुम्हाला सॉल्व्ह करायचंच आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर जे तुम्हाला अवघड टॉपिक वाटत असेल, ते कठीण वाटणारे टॉपिक तुम्हाला काय करायचे आहे, आधी त्यांचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे का. तर जे कठीण वाटणारे विषय आहे त्यांचा अभ्यास आधी केल्यास आपल्याला वेळ हा जो असतो, वेळ हा आपल्याला जास्त मिळतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस थोडे दिवस बाकी असतात त्या टायमाला मग काही आपण काय करतो, रिव्हिजन करायचा प्रयत्न करतो. जेव्हा 10-15 दिवस बाकी असतात परीक्षेला, त्या टायमाला फक्त रिव्हिजन होत असते, अभ्यास नसतो होते. 10-15 दिवसामध्ये कधीच पॉसिबल नाहीये कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करणं. 10-15 दिवसामध्ये ओनली वन थिंग इज पॉसिबल, दॅट इज ओनली रिव्हिजन. ओके, गॉट इट. नंतर पुढे तुमचं आरोग्य खूप महत्वाचं आहे. तुम्हाला तुमचं आरोग्य सांभाळायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पुरेशी झोप घ्यायची आहे, योग्य जेवण करायचं आहे, व्यायाम करायचा आहे. पण मी या ठिकाणी तुम्हाला व्यायामाचं सजेशन देणार नाही. ठीक आहे, आता कारण की वेळ वेळ बघून या ठिकाणी तुम्हाला मी व्यायामाचे सजेशन देणार नाही. ठीक आहे, व्यायाम नंतर करा, आधी काय करा, जितका जास्त होऊ शकेल तितका जास्त काय करा, अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, पुरेशी झोप घ्या, जेवण वेळेवर करा. फक्त 2च गोष्टींना वेळ द्या. पहिली गोष्ट आहे झोप, दुसरी गोष्ट आहे जेवण. या 2 गोष्टींना वेळ द्या आणि बाकी पूर्ण वेळ कशाला द्या, पूर्ण वेळ तुमच्या अभ्यासाला द्या. पूर्ण वेळ कशाला देणार, अभ्यासाला देणार. ठीक आहे, पूर्ण वेळ तुम्हाला कशाला द्यायचं, तुमच्या अभ्यासाला द्यायचं, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. पुढे तुम्हाला रोज अभ्यास करायचा आहे असं नाही, आज अभ्यास केला तेच उदाहरण मी सांगितलं पुन्हा असं नका करा. आज मस्तपैकी काय केलं, हे बुक वाचून घेतला, हा, नंतर दुसऱ्या दिवशी मस्तपैकी गेले काय, क्रिकेट खेळायला. ठीक आहे, आणि मग तिसऱ्या दिवशी परत उठले आणि कशाला बसले, अरे परीक्षेला 10 दिवस बाकी आहेत, पुन्हा मग तुम्ही काय सुरुवात केली, बुक वाचायला. असं केल्यानं तुमचा अभ्यास हा कसा राहील, पूर्ण 0% वर येऊन जाईल. त्यामुळे डेली एक दिवसही गॅप न देता कंटिन्युअसली तुम्हाला फक्त काय करायचं आहे, अभ्यासच करायचा आहे. फक्त काय करायचं आहे, अभ्यासच करायचा आहे. एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे,
तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं MS नर्सिंग CET साठी तुमचं प्रिपरेशन करायचं आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. डिस्क्रिप्शनमध्ये आपला WhatsAppचा ग्रुप दिलेला आहे. तो डिस्क्रिप्शनमध्ये WhatsAppचा ग्रुप तुम्ही जॉईन करा. टेलिग्रामचे चॅनल आहे त्याच्यावरती फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला कॉलेजची लिस्ट, कॉलेजची यादी मी प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळे टेलिग्राम चॅनल पण तुम्हाला जॉईन करायचं आहे. आणि हा व्हिडिओ जितका जास्त होऊ शकतो तुमच्या 11वी आणि 12वीचे जे ग्रुप आहेत तुमच्या कॉलेजचे त्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओला फॉरवर्ड करायचा आहे, शेअर करायचा आहे. ठीक आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.